नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सिंहाचा जावई ही गोष्ट सांगते. सिंहाचा जावई. तर मागच्या वेळेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, ती तुम्हाला आठवते का? एकदा एक सिंह जंगलामध्ये झोपला होता. तेव्हा एक तिकडे शिकारी येतो आणि तो शिकारी त्याच्या अंगावर नेट टाकतो, त्याला जाळ्यात पकडतो आणि तो तिथे रोअर करायला लागतो, "हां, हां, हां, मला कोणी पकडलं, पकडलं" करून. आणि त्यावेळेला तो उंदीर तिथे येतो, त्याचं नेट सगळं कुरतडून टाकतो आणि त्याला मोकळा करतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. आता त्याच्या पुढची गोष्ट सांगते. तर उंदराने त्या सिंहाला त्या जाळ्यामधून, त्या नेटमधून मोकळं केलं. ते बघून तो सिंह खूप खुश झाला आणि त्याला म्हणायला लागला, की "तू माग, माझ्याकडे काय तुला काय हवे ते तू माग, मी हवे ते देईन." आता असं म्हटल्यावर काय होतं, तो पिटुकला उंदीर असतो आणि त्याला असं वाटतं, की बघा, हा जंगलाचा राजा आणि हा मला सांगतोय तुला काय हवे ते माग. तर तो एकदम हुरवूनच जातो आणि थोडा आपल्या अवकातीच्या बाहेर जातो आणि तो मग राजाला म्हणतो, "बघा महाराज, मी मागीन, पण मी मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणायचं नाही." तर सिंह म्हणतो, "नाही, मी जंगलाचा राजा आहे आणि राजा कुठचाही असो, प्राण्यांचा, पक्ष्यांचा, माणसाचा एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. ते कधी आपला शब्द मोडत नाहीत." तर तसा सिंह त्याला बोलतो, की "नाही, मी राजा आहे. तू म्हणशील ते मी तुला देईन." असं म्हटल्यावर उंदीर काय बोलतो माहिती आहे? उंदीर म्हणतो, "महाराज, माझं लग्न तुमच्या मुलीशी करून द्या. मला राजकन्येशी लग्न करायचंय." केवढं मोठं स्वप्न बघतो. एवढासा पिटुकला उंदीर कुठे आणि ती सिंहाची मुलगी म्हणजे ती राजकन्या कुठे? हट्टी-कट्टी हा एवढूसा. हं. पण तो स्वतःची अवकात विसरून जातो आणि म्हणतो, "मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. मला तुमचं जावई व्हायचंय." अरे बापरे! म्हणजे सिंहाने शब्द दिलेला असतो. सिंह म्हणतो, "ठीक आहे, मी सांगतो माझ्या मुलीला आणि करतो तुझं लग्न तिच्याशी." आणि असं म्हणून सिंह आपल्या घरी जातो, आपल्या मुलीला सांगतो. ही राजकन्याच, वडिलांचा शब्द राहिला पाहिजे. या राजकन्या अशाच असतात हं. आपल्या वडिलांची मान कधी खाली जाऊन देत नाही. त्याच्यासाठी त्या काहीही त्याग करतात आणि या प्राण्यांच्या गोष्टीत सुद्धा तसंच झालं. आपल्या वडिलांनी सांगितलं म्हणून वडिलांचा मान राखायला ती मुलगी तयार झाली. सिंहाची ती मुलगी तयार झाली, त्यांचं लग्न सुरू झालं. त्यांना झालं गुंडावळ्या वगैरे बांधल्या, सगळं झालं, सुरू झालं आणि सप्तपदी सुरू झाली. सप्तपदी सुरू झाली आणि काय झालं, आपल्याकडे माहिती आहे ना, नवरा पुढे जातो, नवऱ्याच्या मागे नवरी जाते आणि असं जात असताना त्या राजकन्येचा म्हणजे त्या सिंहिणीचा चुकून पंजा त्या पिटुकल्या उंदरावर पडतो आणि तो उंदीर काय होतो, तिथल्या तिथे मरून जातो. म्हणून माणसाने कधी पण काही गोष्ट करायची तर आपली अवकात बघूनच करावी. कुठे तो पिटुकला उंदीर आणि कुठे ती राजकन्या, ती पण चांगली हट्टी-कट्टी सिंहाचीच मुलगी ती. जोडा शोभेल का? होईल का? याचा त्या उंदराने विचार करायला हवा होता. पण तो सगळं विसरून गेला आणि नको ते आपल्या अवकातीच्या बाहेरचं मागून बसला आणि स्वतःचा जीव गमावून बसला. तर गोष्टीचं तात्पर्य हे की आपण आपलं अवकात बघून वागणूक करावी. बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.